हाय, मी आहे कल्याणी आणि आज आपण करतोय कुकरमधल्या गाजराचा हलवा. तर चला बघू कशी आहे रेसिपी. सर्वात अगोदर आपण गाजराला छान व्यवस्थित धुवून साफ करून घ्यायचे आणि त्याचे बारीक काप करायचे. आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं 1 चमचा मी तूप घातलेला. तूप हे घरचं होतं, होममेड. त्याची रेसिपीही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. आणि छान असं ते तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण जे काप केलेले गाजराचे ते टाकायचे आणि ते छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं. जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होत नाही तोपर्यंत त्याला छान मिक्स करत राहायचं. 1-2 काप माझ्याकडून राहिलेले तेही मी छोटे केले आणि बघू शकता आता यामध्ये तुम्हाला कलर असा चेंज झालेला दिसणार. लगेच त्यामध्ये आपण दूध घालणार. दूध हे आपण 1 किलोच्या गाजराला आपण अर्धा वाटी टाकू शकतो किंवा आपल्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याला छान असं बरोबर मिक्स करून घेतलं मी. त्यानंतर आपण 3 ते 4 शिट्ट्या आपण लावू शकतो त्याला. हाय, माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करू शकता. आणि तुमच्याशी बोलता बोलताच माझं हे तयारीही होऊन झालं. त्यानंतर आपण स्मॅशरच्या साह्याने त्याला असं छान स्मॅश करून घ्यायचं. मला दिसलं नाही त्यामुळे मी इथे ग्लास घेतलेला, तुम्हीसुद्धा ग्लास घेऊ शकता. त्यानंतर छान असं 1-2 जे राहिले ते मी चमच्याच्या साह्याने करून घेतलं. त्यानंतर आपण इथे टाकतो आहे अर्धा वाटी साखर. आपण आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग साखरही कमी जास्त करू शकतो. त्यानंतर मी इथे थोडी वेलची पूड टाकते आहे टेस्ट छान यायला. आणि आपण याला मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत यामधलं दूध कमी होत नाही. दुधाचं जे आहेत आपलं ते कमी होत नाही तोपर्यंत. असं ड्राय झालं की खायला छान लागतं. आणि यामध्ये माझी हेल्प करतो आहे माझा छोटा भाऊ. हे ट्विन्स आहेत. याचं नाव आहे ग्रीष्म आणि हा मला हेल्प करतो आहे. बघू शकता असं छान ड्राय झालेला आणि आपण खायला तयार आहे आपले गाजराचा हलवा. आणि मी असं छोट्या वाटीमध्ये सर्व केलेलं, ड्रायफ्रूट्स वगैरे वरून टाकले. बघा, कमेंट करून नक्की सांगा मला कसा वाटला तुम्हाला.